कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सुनील तटकरे हे नाव जरी घेतलं तरी रायगड जिल्ह्यातला मातब्बर नेता हे सर्वांच्या ओठांवर येतं। राजकारणातले भले भले धुरंधर भुईसपाट करून सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातल्या राजकारणात दबदबा निर्माण केला। सुनील तटकरे यांचा कोणीही विरोधक टिकला नाही असं राजकीय चित्र नेहमीच बघायला मिळालं। त्यात भर म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली। प्रत्येक सभेमधून आणि कार्यकर्ता मेळाव्यातून तटकरे आणि थोरवे हा वाद उफाळून यायचा। एकमेकांची पार लायकी काढत हे दोनही नेते एकमेकांचं राजकारण संपवून टाकण्याची भाषा बोलत होते। पण अचानक सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि रायगड जिल्ह्यातलं पेटलेलं वातावरण थंड झालं। रायगडच्या विकासासाठी तटकरे साहेब आणि आम्ही सगळा वाद विसरून एकत्र येतोय असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली। एकमेकांचे राजकीय दुश्मन असणारे हे नेते एकत्र आले यावर कोणाचाही विश्वास बसलाच नाही। पण कुठेतरी राष्ट्रवादी आणि शिवसेना वाद आता रायगड जिल्ह्यातून हद्दपार होणार हे चित्र स्पष्ट झालं। सुनील तटकरे हे राजकारणामध्ये अचूक वेळ साधतात। ज्यांनी ज्यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय त्यांना ते योग्य वेळी उत्तर देतात हे अनेकदा दिसून आले। मग आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी हातमिळवणी करत सुनील तटकरे त्यांना मैत्रीचं गाजर दाखवत आहेत का? ही मैत्री समोर शांत असली तरी त्यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? अशा चर्चा आता रंगायला लागल्यात। विधानसभा निवडणुकांच्या वेळी सुनील तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्या अनेक कार्यकर्त्यांना संपर्क करून आमिष दाखवलं आणि महेंद्र थोरवे यांच्या विरोधात मतदान करायला सांगितलं असे आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनीच केले होते। याचा अर्थ सुनील तटकरे यांना आमदार महेंद्र थोरवे यांचा पराभव हवा होता। लोकसभेला तटकरेंचं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, पण विधानसभेला तटकरेंनी माझ्या विरोधात सुधाकर घारेंना उभं केलं आणि मला पाडायचा प्रयत्न केला असं म्हणत अनेकदा आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर टीकेचे वार केले। पण आता अचानक थोरवे आणि तटकरे ही झालेली मैत्री कोणालाही न पटणारी आहे। 2029ला आधी लोकसभा निवडणुका लागतील, त्यात रायगडची शिवसेना सुनील तटकरेंसाठी काम करून त्यांना निवडून देईल आणि मग विधानसभेला सुनील तटकरे शिवसेनेचं काम करतील का? कारण त्यांची निवडणूक आधीच झालेली असेल। आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपानुसार विधानसभेला परक्या कार्यकर्त्यांना फोन लावून सुनील तटकरे आमिष देऊन वळवण्याचा प्रयत्न करत होते। मग आता थोरवेंशी मैत्री झाल्यावर आणि पुढच्या काळात होणाऱ्या सभांमधून कार्यकर्त्यांशी जवळीक वाढल्यावर सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे यांचे जवळचे कार्यकर्ते फोडणार नाहीत हे कशावरून? आपल्या नेत्याची तटकरेंशी मैत्री झाली, आता आपण मैत्री करायला काय हरकत आहे असं म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ओघ सुनील तटकरेंकडे वाढू शकतो आणि त्याचा जोरदार फटका आमदार महेंद्र थोरवे यांना बसू शकतो। दोस्तीच्या बहाण्यानं जवळचे कार्यकर्ते फोडून आमदार महेंद्र थोरवे यांना राजकीयदृष्ट्या खच्ची करण्याचा हा डाव आहे का? 2029च्या निवडणुकीआधीच आमदार महेंद्र थोरवे यांना आतून पोखरून सुधाकर घारे यांना पुढे काढण्यासाठी सुनील तटकरेंची प्लॅनिंग सुरू असेल का? यासारख्या अनेक प्रश्नांवर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे। सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मिटवलेला हा राजकीय वाद आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी चांगला किंवा वाईट हे 2029च्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल। नाहीतर जरी मिटलाय तंटा तरी आहे धोक्याची घंटा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।